त्यामुळे माझ्या घरच्यांचा या क्षेत्रात जाण्यापासून खूप विरोध होता. माझ्या घरच्यांनी मला वकिलीत सहकार्य नाही करायचं असं ठरवलं. जेव्हा मी घरच्यांना सांगितलं की 10वी नंतर मला वकील व्हायचं, तर तेव्हा मला कुठलंही सहकार्य नाही भेटलं. मी हॉटेलमध्ये काम करून, पेपर टाकून, छोटं मोठं किरकोळ करत वकिलीत काम करत गेलो. अजित पवार यांच्या विरोधात प्रकरण दाखल करायचं होतं. इंदापूरमधील ती घटना होती, धरणात पाणी नाही तर मुतुका असं प्रकारचं वाक्य अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं. हे करत असताना माझ्याकडे मनोज जरांगे पाटील या साध्या व्यक्तीचं काम आलं. या व्यक्तीला त्या काळी कोणी ओळखत नव्हतं. त्या आदेश ऐकून माझे हात असे थरथर झाले होते. काय बोलावं, कसं बोलावं कळत नव्हतं. बाहेर आल्यावर मी बायकोला फोन लावून तिला सांगितलं की बघ, आपली गरिबी संपली. माझं नाव ॲडव्होकेट वाजेद खान बिडकर आहे. बिडकर यामुळं की मी बीड सारख्या एका छोट्या शहराचा आहे. या नावामागची पार्श्वभूमी बरीच वेगळी आहे की शहरातलं आपलं आवड आणि प्रेम जपण्यासाठी मी बिडकर लावत असतो. माझं नाव आपण सोशल मीडियावर मला बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, ऐकलं असेल. मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने बाजू मांडतो म्हणून बऱ्याच गोष्टीही माझ्या समोर आलेल्या असतील. अक्षय खन्ना असो, सलमान खान असो, असे विविध स्टारला मी कोर्टात आणलेला आहे. परंतु या सर्व वकिलीची वादाची सुरुवात ही झाली गणितापासून. म्हणजे आज कुठं वाद असेल, विवाद असेल, तिथं माझं नाव घेतलं जातं. माझं स्वतःचं बेसिक एक गणित आहे की गुड पब्लिसिटी प्लस बॅड पब्लिसिटी इक्वल टू गुड पब्लिसिटी. म्हणजे कुठलीही प्रसिद्धी, कुठलीही जाहिरात, कुठलाही वादविवाद तो शेवटी चांगल्यामध्येच मोडतो. गणित हा विषय मला पहिल्यापासून आवडत नाही. या गोष्टीचा मला खूप तिटकारा. लहानपणापासून गणित म्हणलं की माझं डोकं झोपतं, मला झोप येते. तर वडिलांनी बऱ्याच वेळेस मला मारलेला आहे गणिताच्या अभ्यासावरून. आज सुद्धा मला बेकबे नीट म्हणता येत नाही. माझे एका जीवलग मित्राचे वडील वकील, ते कायदे तज्ञ. मी रोज त्यांना बघायचो. ते त्यांच्या स्कूटरवरून जायचे आणि त्यांना त्यांच्या मुलासोबत मी राहिलेलं आवडत नसायचं. मग एक दिवस छोटा मोठा आमचा वाद चाललेला असताना त्यांनी सांगितलं, अरे तू अभ्यासात ढ आहे, तुला काही येत नाही, तुला गणित तर अजिबात जमत नाही, तू असं कर, वकील हो. त्यांचं हे वाक्य माझ्या लक्षात राहिलं की वकील हो. म्हणजे त्या दिवशी मला कळलं की वकिलीमध्ये गणित लागत नाही. मी माझा जो मित्र आहे, आम्ही त्याला सांगितलं काय असतं हे वकिलीमध्ये गणित का नसतं. मग त्याने समजावून सांगितलं, अरे तिथं फक्त मारामारी, हे असं ते तसं, ते दाबा झगडा भांडणं, किरकिऱ्या वाद असतात. इथून मला वकिली क्षेत्र काय असतं हे माहीत झालं. आणि त्या दिवशी पासून मी माझ्या मित्राचा नाही, त्याच्या वडिलांचा फॅन झालो. ते कसं वागतात, कसं काळाकोळ घालतात, त्यांचा ड्रेस कसा असतो, काय असतं, ते काय काम करतात, त्यांच्या बॅगेत काय असतं, ते बॅग का घेऊन जातात, अशा बारीक बारीक गोष्टी मला लागल्या. आणि त्यानंतर नशिबानं एक दिवस मला मित्राच्या आईने त्याच्या वडिलांचा डब्बा देण्यासाठी कोर्टात पाठवलं आणि पहिल्यांदाच मी कोर्टात प्रवेश केला. मला त्या दिवशी कोर्टात गेल्यावर खूप आवडलं. मग त्याचे वडील मला कधी कधी डब्यासाठी बोलवायचे, छोटं मोठं झेरॉक्स आणायला पाठवायचे. इथून मला या क्षेत्राची आवड लागली. परंतु मी मोमेडियन समाजाचा असल्यामुळे वकिली क्षेत्रात खोटं बोलावं लागतं असं मुसलमान लोकांची धारणा असते. त्यामुळे माझ्या घरच्यांचा या क्षेत्रात जाण्यापासून खूप विरोध होता. माझ्या घरच्यांनी मला वकिलीत सहकार्य नाही करायचं असं ठरवलं. जेव्हा मी घरच्यांना सांगितलं की 10वी नंतर मला वकील व्हायचं, तर तेव्हा मला कुठलंही सहकार्य नाही भेटलं. मग चांगल्या घरचा असताना सुद्धा मी बीड ते औरंगाबाद हे शहर गाठलं. भले मी बीडला लॉसाठी ऍडमिशन घेतलं, परंतु मला कॉलेजला जास्त जाणं आलं नाही. मी परीक्षेला जायचो, अटेंडन्स लावायचो आणि परीक्षा देत राहायचो. मी हॉटेलमध्ये काम करून, पेपर टाकून, छोटं मोठं किरकोळ करत वकिलीत काम करत गेलो. आणि औरंगाबाद हायकोर्टात एक पद्धत असते, जे वकील लोक असतात त्यांच्याकडे छोटी छोटी मुलं त्यांचं क्लार्क म्हणून काम करतात. त्यांचं काम असतं वकिलांचे टिफिन आणणं, टेबल साफ करणं, झेरॉक्स आणणं, कोर्टात एखादं प्रकरण दाखल करणं, कोर्टातल्या नकला काढणे आणि त्या वकिलाला सांगेल ते काम करायचं, असं ते काम असतं. काही मुलं परमनंट क्लार्क असतात, काही लोकांना छोटं मोठं काम मिळत जातं. जसं मला सुरुवातीला एका वकिलांकडे छोटं मोठं काम करत मिळालं. त्यानंतर मला वकिलांकडे चांगलंही काम मिळालं. हे करता करता मी वकिलीत आलो, स्थायिक झालो आणि वकिली करू लागलो. परंतु वकिलीत करत असताना देखील जी साधी वकिली चाललेली होती, माझे वडील एकदा जेवता जेवता असं बोलले, अरे क्या तेरे जैसे 10 वकील आगे पीछे मेरे घूमते, कित्येक वकील है, कितने लोगों की वकिली चलेगी. म्हणजे असे त्यांचे एक वाक्य होते.
मग मला ती गोष्ट पटली की अरे फक्त आपण वकिली करतोय, परंतु माझ्यासारखे 10 वकील जे ते म्हणले की त्यांच्या पुढे पाठीमागे फिरतात, ते ही गोष्ट कुठेतरी मनाला लागली होती आणि याच वकिली क्षेत्रात काहीतरी वेगळं करायचं असं मी ठरवलं होतं. त्यानंतर कौटुंबिक अडचणी आणि वेगळी दिशा ठरवण्यासाठी मी औरंगाबादहून पुण्याला प्रवास चालू केला. इथं पुण्यात आल्यानंतर 6 महिने माझ्याकडे काम नव्हतं वकिलीचं, कारण मला इथं नाव कमवायचं होतं, म्हणून मी पैशाकडे लक्ष नाही दिलं. एका बिल्डरकडे 2-3 तास प्रायव्हेट काम करून मी रोज कोर्टात यायचो. एका मोठ्या पुणे शहरातील नामवंत वर्तमानपत्रात देखील मी छोटं मोठं काम करायचो, परंतु रोज कोर्टात यायचो आणि वकिली शिकत राहायचो. परंतु मला काहीतरी मोठं करायचं होतं. मी प्रयत्न चालू ठेवलेला होता आणि अशातच जॉली LLB अर्शद वारसी याचा एक चित्रपट आला होता, पहिला पार्ट, जॉली LLBचा पार्ट फर्स्ट. त्याच्या पोस्टर्सवर वकिलांचं, न्यायाधीशाचं, कोर्टाचे वेगळ्याच प्रकारे चित्रीकरण करून ती पोस्टर शहरात लावलेली होती आणि मला वाटलं की ह्या प्रकरणात आपण चांगलं नाव गाजू शकतो. मग मी ते अभ्यास केला, ते कशा प्रकारे कोर्टाचा अवमान आहे, कंटम आहे, ते कसं कायद्यात बसू शकतो, मी ते बनवलं आणि कोर्टासमोर दाखल केलं. कोर्टासमोर दाखल केल्यानंतर माझ्या मनात खूप उत्साह होता की अरे मी आता ह्या केसमध्ये हे करेल आणि मला नाव मिळेल, मी यशस्वी होईल, असं मी ठरवलं होतं आणि ह्या लोकांना धडाही शिकवता येईल असं मी ठरवलं होतं. परंतु कोर्टात ते प्रकरण दाखल केलं आणि ते कोर्टाने प्रकरण फेटाळून लावलं. न्यायाधीशाने मला कल्पना दिली की अशा प्रकारचे काम करू नका. आता ह्या प्रकरणात अपयश आल्यानंतर मी परत आपल्या वकिलीच्या मागे लागलो. स्लो सावकाश जे काम होतं ते माझं चाललेलं होतं आणि भलेही ते केस मी हरली होती, परंतु एका वर्तमानपत्रात ती छोटीशी बातमी एका पत्रकाराने लावली होती की अशा अशा प्रकारचं एक प्रकरण दाखल झालं होतं आणि ते रिजेक्ट झालं. आता त्यानंतर पुण्यातील एक नामवंत व्यक्ती ज्याचं नाव आहे हेमंत पाटील, या व्यक्तीला अजित पवार यांच्या विरोधात प्रकरण दाखल करायचं होतं. इंदापूरमधील ती घटना होती, धरणात पाणी नाही तर मुतुका असं प्रकारचं वाक्य अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं आणि ह्या वाक्यावरून ते जे भाषण झालं होतं त्या बाबतीत हेमंत पाटलांना प्रकरण दाखल करायचं होतं. प्रकरण दाखल करायचं असल्या कारणाने त्याने बऱ्याच वकिलांना कॉन्टॅक्ट केला, परंतु अजित पवार यांच्या विरोधात प्रकरण घेण्यास कोणी तयार होत नव्हतं. मग हेमंत पाटलांनी एका पत्रकाराशी हे सांगितलं की अरे असं आहे, प्रकरण कोणी घेत नाहीये. मग त्या पत्रकाराने त्यांना माझं नाव सुचवलं. तो पत्रकार मध्ये मला कधी भेटलेला नव्हता, परंतु त्याने त्या बातमीमध्ये माझं नाव वाचलं होतं, ते माझं नाव त्याच्या लक्षात राहिलं होतं आणि त्याने सांगितलं की हा वकील आहे, हा तुमचं काम करू शकतो, त्याला चांगल्या आणि मोठ्या मॅटरची गरज आहे, डॅशिंग आहे, मी त्याच्याविषयी ऐकलंय. मग त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. केल्यानंतर त्या प्रकरणात मी उभा राहिलो, कोर्टासमोर बाजू मांडली आणि कोर्टाने त्या प्रकरणात तपासाचे आदेश दिलेत. इथून माझ्या वकिलीला सुरुवात झाली. म्हणजे माझ्या वकिलीला एक वेगळं वळण मिळालं आणि आतापर्यंतचा जो माझा प्रवास होता, मी कधीही वकिलीतल्या प्रवासाकडे, पैशाकडे कधीही लक्ष दिलं नव्हतं. मला नावाकडे मी नेहमी लक्ष देत आलोय आणि आपले जे नॉलेज आहे ते कसं इम्प्रूव्ह करता येईल या गोष्टीकडे मी लक्ष देत आलोय. मग या प्रकरणानंतर माझ्याकडे घरी मी बसलेला असताना वर्तमानपत्र उघडलं आणि त्या वर्तमानपत्रात सलमान खानची बातमी छापून आलेली होती की हिट अँड रन या प्रकरणात पत्रकार बांधव सलमान खानला त्रास देत असल्यामुळे त्याने सलमान खान फाईल्स म्हणून एक वेबसाईट बनवलेली आहे आणि हिट अँड रन प्रकरणात जी काही माहिती होईल तो त्या वेबसाईटवर टाकणार होतो. ती बातमी पाहिली, ती बातमी माझ्या बायकोनेही पाहिली आणि मी म्हणलं बघ कसे नालायक लोक असतात, अशा लोकांना मी कोर्टात खेचून आणू शकतो. त्यावर बायको हसली. तिच्या हसण्याचा मला खूप इगोसारखा स्टिक राग आला आणि त्या हसण्यामध्ये कुठेतरी मला एक प्रकारचं चॅलेंज जाणवलं आणि मी माझ्या पक्षकारासमोर ते व्यक्त केलं आणि त्यानंतर सदरील प्रकरण कंटेम ऑफ कोर्ट या कायद्याअंतर्गत आम्ही बांद्रा येथील न्यायालयात दाखल केलं. बांद्रा येथील न्यायालयात ते प्रकरण दाखल केलं. जाताना मी लोकल ट्रेनने लटकत गेलेलो होतो कारण आर्थिक अडचण होती. तिथे गेलो, प्रकरण दाखल झालं, कोर्टासमोर ती आर्ग्युमेंट पण झाली. झाल्यानंतर कोर्टाने आम्हाला बसवून ठेवलं आणि मी जुने दिवस आठवत होतो, वाईट काळ आठवत होता की इतक्या लांबून मी आलेलो आहे, अजून सुद्धा मला माझ्या वकिलीची दिशा मिळालेली नाही. जे नावाजलेले वकील असतात, मोठे प्रकरण करतात, तसे प्रकरण माझ्याकडे नाही आहेत. माझा हा प्रवास चालूच होता. मी विचारात आठवण होतो
संध्याकाळी 5:30 वाजता जजने आम्हाला आदेश ऐकवण्यासाठी उभं केल्यानंतर त्याने सलमान खान अगेन्स्ट इश्यू प्रोसेसची ऑर्डर केली होती. म्हणजे त्या नटाला कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. ते आदेश ऐकून माझे हात असे थरथर झाले होते. काय बोलावं कसं बोलावं कळत नव्हतं. बाहेर आल्यावर मी बायकोला फोन लावून तिला सांगितलं की बघ आपली गरिबी संपली. इथला आजपर्यंत जो खर्च प्रवास होता तो प्रवास आपल्याला संपलेला आहे आणि तू फक्त बघ तू माझ्यासोबत जो गरीब काळ व्यतीत केला होता, आपल्या अडचणी होत्या त्या सगळ्या संपल्या असं गरीब धर. मग या प्रकरणानंतर माझ्याकडे वकिलीतला ओघ वाढला, नावाजलं गेल्यासारखं वाटलं आणि कामाचा भरपूर ओघ माझ्याकडे वाढला. त्यानंतर चांगली मॅटर मी केली. अरुण बेलके, कांचन बेलके एक नक्षलवादी होते, त्यांचे प्रकरण मी हँडल केलं. यानंतर IPS रेप, ऋषी सावंत असे मोठे प्रकरण म्हणता येईल. अक्षय खन्नाला पुणे कोर्टात आणणे, परत बऱ्याच प्रकरणामध्ये मी होतो. बाजीराव मस्तानी असेल, चित्रपटाविषयक प्रकरणं असतील, खूप मोठी प्रकरण मी हँडल केली आणि हा प्रवास मग वाढत गेला. आणि जेव्हा मला नाव मिळू लागलो त्यावेळेस हे करत असताना माझ्याकडे मनोज जरांगे पाटील या साध्या व्यक्तीचं काम आलं. या व्यक्तीला त्याकडे कोणी ओळखत नव्हतं आणि मराठा समाजाची त्याच्याकडे एक तळमळ होती. समाजासाठी काहीतरी करायचं असं त्याचं ध्येय होतं आणि यामध्ये त्याच्या जवळचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं ॲडव्होकेट गणेश मस्के. यांनी मला एके दिवशी फोन केला आणि सांगितलं की जे कोपर्डीचे आरोपी आहेत त्यांच्यावर भर न्यायालयात काही कार्यकर्त्यांनी, जरांगेंच्या काही कार्यकर्त्यांनी हमला केलेला आहे आणि ते प्रकरण आपल्याला लढायचं आहे. त्या प्रकरणात आरोपींना जामीन मिळवून द्यायचा आहे. मग ते प्रकरण मी लढलं. ते प्रकरण लढत असताना मी ₹1 नाही घेतला. का? कारण त्या ताईची ज्या प्रकारे हत्या करण्यात आलेली होती, तिला मारण्यात आलं होतं, ते अतिशय भयावक होतं आणि जर आपल्या बहिणीसोबत कोणी असं केलं तर तो विचार करूनच माझ्या अंगावर काटा आला होता. त्या प्रकरणात मी ₹1 न घेता ती केस लढली. आणि विशेष म्हणजे आतापर्यंत मी ज्या केसेस लढत आलेलो होतो, मी कुठल्याही केसला उभा राहिलो की मीडियाला नाव यायचं, सगळ्यासमोर नाव यायचं, परंतु त्या प्रकरणात मीडियाने कुठल्याही प्रकारचं गाजावाजा केला नाही. ते प्रकरण जास्तीत जास्त दडपण्यात आलं. परंतु खूप वर्षानंतर म्हणजे आता एक रिसेंटली 3-4 महिन्यापूर्वी त्या प्रकरणामध्ये त्या आरोपींनी जरांगेने आरोप लावले, ह्यांनी त्यांच्यावर आरोप लावले, त्यांनी यांच्यावर आरोप लावले वेगवेगळ्या लोकांनी आणि त्यानंतर त्या प्रकरणात आम्हाला मॅनेज करायचा प्रयत्न केला गेला. विविध ऑफर लालसा दिला गेला की जरांगेच्या विरोधात बोला, परंतु ह्या आमिषाला आम्ही बळी पडलो नाही आणि त्यानंतर ही सगळ्या लोकांना ही गोष्ट माहीत झाली आणि हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं गेलं. आज मी सोशल मीडियाच्या आधारे म्हणजे जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅनल्स आहेत, त्या चॅनलच्या माध्यमातून तरुण पोरांनी वकिली क्षेत्रात यावं, गुन्हेगारीकडे वळू नये, गुन्हेगारी संपवावी यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो. जेवढं होईल कायदेविषयक त्यांना बोलतो. फक्त कलम असं म्हणतो, तो कायदा असं म्हणतो ते मी सांगत नाहीत. जेलमध्ये काय अडचणी आहेत, तुम्ही गुन्हेगारीकडे लागल्यावर तुम्हाला कशा प्रकारचा त्रास आहे, गुन्हेगारीला तुम्ही जर करिअर बनवत असाल, तुम्ही त्याचं भविष्य म्हणून विचार करत असाल तर तुम्हाला काय अडचणी येतील या गोष्टी मी सांगत असतो. त्यामुळं हा जो प्रवास आहे तो माझा चालूच आहे आणि आज आपल्यासमोर मी माझी बाजू मांडली, माझ्या ज्या व्यथा आहेत त्या आणल्यात, मला संधी दिली या प्लॅटफॉर्मने, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.